आज मला सांगा, केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार आहे, तरी सुद्धा हे फडणवीस मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं तर मी 3 महिन्याचं आरक्षण देऊ शकतो. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना बाहेर त्यांनी प्रचंड गावा केला की आम्ही 3 महिन्याचं मराठा आरक्षण देऊ शकतोय, धन्यवाद आरक्षण देऊ शकतोय, पण कुठलंही आरक्षण देऊ शकत नाही. फक्त तोंडावर पाण्यापासून प्रश्न त्यांनी काम केलेलं आहे. अशा सरकारला आपण अजून ठेवायचे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर 2024ला परत भाजप सरकार आलं तर मला वाटतंय पुढच्या पंचवार्षिकमध्ये इलेक्शन होईल किंवा न होईल हा विषय नाहीये. कारण का हुकुमशाहीकडे हा पूर्ण त्यांचा जे कल आहे ते हुकुमशाही देशावर आणायचा, अशा पद्धतीने राजकीय चालू आहे. प्रत्येक पक्षावर ईडी सीबीआय लावायचं, ते पक्ष फोडायचा आणि आपल्या बांधलं की गंगेत नाल्यासारखं कारण निर्मळ करून ठेवायचं. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार, सगळा भ्रष्टाचार कोण आहे ही तुमच्या लक्षात आलं असेल. तर सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला ओमलता निंबाळकर आपल्या सर्वसामान्य माणसाचा माणूस आहे. मी माझ्या आज जवळजवळ 50 वर्ष माझी पूर्ण झाले. या 50 वर्षामध्ये असा खासदार कधीही बघितला नाही की सर्वसामान्य माणसाचा, अक्षरशः शेतकऱ्याला असू द्या, ड्रायव्हरचा असू द्या, किन्नरचा असू द्या, सर्वसामान्य मुलाचा असू द्या, कुणाचाही फोन उचलणार आणि त्या फोन काय असेल ती घराने ऐकून त्याचं काम करणार, असा सर्वांमध्ये मिक्स होणारा, कधीही जाऊ तुम्ही आपल्याला दोन घेणारा असा खासदार आपण आता माझ्या इतिहासात कधी बघितलाय. म्हणून सांगतो की पुढच्या पंचवर्षीला सुद्धा हेच खासदार आपल्याला कायम असावं म्हणून आपण येणार 7 तारखेला त्यांना मशाल या चित्रावर पुरीचा शिखरावर आपण पुरी शिकार आहे बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं एवढंच बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोगलाईला पण दिली का या ठिकाणी? तुम्ही प्रत्येक ह्याच्यात माणसाला दाबण्याचं काम करता. काल परवाचाच किस्सा आहे. जवळ मला थोड्या तक्रारी झाल्या होत्या. मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेलो. दोन्ही पार्ट्याला त्या ठिकाणी बसून मिटवलं, त्यांना पाठवून दिलं. 10:30-11 वाजता हे आमदार पोलीस स्टेशनला येतो, गुन्हा दाखल करायला लावतो. कुठली पद्धत आहे? दोन्ही पार्ट्या मिटवून गेला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला लावतो आणि कुणाच्या पार्टीला की तुम्ही आमच्याकडे या, प्रवेश करा, आम्ही केस मिटवतो. ही वरचा मोदीने आपल्या तालुक्यातला मोदी. त्यामुळं विचार करा लोकांनी, सर्व भागातील या वैरागातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक ह्याच्यात दमदाटी करण्याची भाषा ही करतात. आणि आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना आनगरकराला ही भाग कधी घाबरला नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कुणीही भ्यायचं नाही. ओम दादा तर फोन उचलतातच, परंतु या भागातील कुठल्याही कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही निम्म्या रात्रीचा फोन करा. त्या ठिकाणी अर्ध्या तासात मी स्वतः त्या ठिकाणी हजर आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि ओम दादाचं चिन्ह आहे मशाल. मशालीचं पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. आजच्या या सभेच्या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो, जळगावचे सरपंच सागरभाई अडसले यांचं येथे आगमन झालेलं आहे. ते स्टेजवर उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचं आपण टाळ्यांच्या कडकडात स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. दादा, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, त्यालाच करावे जनतेने मतदान आपले. दादा तुमच्या सोबत आहेत आता सोपल साहेब दिसले आणि विश्वास भाऊ बारगोले. त्यानंतर बार्शी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ बारगोले. मी आपणास विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय सोपल साहेब, आपले उमेदवार ओमराजे निंबाळकर, या सभेचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य
दिनकर काका डुरे पाटील, उपस्थित मरोड. पैसे नव्हते, ओम दादाला फोन केला, रातभर त्यांना त्रास दिला पेशंटला, अक्षरशः पेशंटला त्रास दिल्यानंतर सकाळी परत ओम दादाचा फोन आला, का रे बाबा तुझं काय झालं, मिटलं का नाही म्हणून. दादाने सांगितलं त्यांनी अजिबात काय मिटलेलं नाही. दादानी फोन केला आणि त्या डॉक्टरला सांगितलं तुला मिटून घ्यायचं नाही तर नाही म्हणले, दादा पैसेच भरावे लागतील. दादा फक्त त्यांना एवढंच म्हणले की बाबा मी तिथं येतो, त्यांचं सगळं बिल भरतो. तर बरं ठीक आहे म्हणले. परत दादा काय 2 तास, म्हणजे दादांना कुठं तर कामाने उशीर झाला असेल, परत 2 तासाला फोन केला दादाला. दादा म्हणले मी अर्ध्या तासच तिथं येतो डॉक्टरला. पण डॉक्टरला एकच वाक्य सांगितलं, साहेब डॉक्टर मी येताना काय एकटा येत नाही बरं का. दादाचं एकच वाक्य होतं, येताना मी एकटा येत नाही. डॉक्टरनं 15 मिनिटात पेशंटला डिस्चार्ज दिला. ही दादाची कॅशेट आहे. आणि तुम्ही म्हणता का दादानं फोन न उचलल्यानं काय करताय. हा अहो दादा, आज ओम दादा जे आहेत ना, आज ह्या धाराशिव जिल्ह्याचे भवितव्य आहेत. दादाला तुम्ही कधी फोन करा, दादा फोन उचलणार. आज आपण म्हणत आहात की दादा सिटीला फोन केला, कल्याण सिटीला फोन केल्यानंतर ती म्हणली मी जपानमध्ये आहे. मी म्हणलं काही करा पण आम्हाला आज जायची व्यवस्था करा. आज यायची व्यवस्था केल्यानंतर त्यांनी कसंही हिंडोळे म्हणून नगरसेवक आहे, त्यांनी आम्हाला आत घेतलं. 2 माणसं आमच्या आत घेतल्यानंतर तिथं आम्ही निरोप दिला फडणवीस साहेबांना की आम्ही सुरत चेन्नई संदर्भात आम्ही आलेलो आहे. तर मित्रांनो त्या ठिकाणी सांगायला मी सांगतो, तिथं सुरत चेन्नईसाठी 10 मिनिटं वेळ राखून ठेवलेला होता, पण आपल्या सन्माननीय आमदारांनी आपल्याला ही वेळ सांगितली नाही. मग शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे मित्रांनो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता सांगण्याचा वेळ कमी आहे फार, तरी भरपूर अन्याय केलेला आहे. आणि ओमराजांनी आमच्या जेवढं त्यांच्या जन सहकार्य करता येईल त्यांनी आज लोकसभेत आमचा मुद्दा मांडला, कुठेतरी न्याय देण्याचं आम्हाला त्यांनी काम केलं आणि सहकार्य आजही करतात ती आणि करत राहतील. म्हणून आम्ही त्यांच्या बाजूला आज खंबीरपणे पाठीमागे उभं आहेत. तरी येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करून त्यांना बहुमतानं विजयी करावा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. त्यानंतर बार्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रीत्यर्थ आज संतनाथ नगरी वैराग येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये आयोजित असणारे सर्व उपस्थित आदरणीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारगोले, अन्य आपले वैरागचे नेते अरुणभाऊ सावंत, वैरागचे नेते मकरंददादा निंबाळकर आणि अन्य सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही, वेळ कमी आहे. आज ही निवडणूक ही देशाच्या लोकसभेची निवडणूक असली तरी ही निवडणूक न राहता हे देशांतर्गतचं एक शीतयुद्ध झालेलं आहे. शीतयुद्ध यासाठी की निवडणूक ही इटिकेटनं लढायची असते, पण ही निवडणूक मात्र कारस्थानाने लढली जाते. या निवडणुकीमध्ये एका बाजूला अंधभक्त आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रभक्त अशी परिस्थिती आहे आणि देशांतर्गत एक अघोषित आणीबाणी अशी परिस्थिती देश पातळीवर झालेली. भांडवलदारांच्या 26 भांडवलदारांसाठी काम करणारा एकच मोदी नावाचा व्यक्ती विरुद्ध सगळ्या देशातले पक्ष म्हणजे देश विरुद्ध व्यक्ती अशी ही निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला युद्धाचं स्वरूप आलेलं असल्यामुळं या युद्धामध्ये समोरच्या बाजूनी पैसा, समोरच्या बाजूनी सत्ता, समोरच्या बाजूनी सेंट्रल एजन्सीज, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा सगळ्या एजन्सीज आणि एका बाजूला आपल्याकडे फक्त आता ते सगळं तक्ता पलटण्यासाठी असणारा एकच मताधिकार, जो की 7 तारखेला आपल्याला तो मताधिकार बजावायचा. या निवडणुकीमध्ये आपण ग्रामीण भागातल्या आपल्याला एकच कळतं की एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या गावामध्ये कुटुंब असतं, मोठं 7-8 भाऊ आहेत, 7-8 भाऊजाई आहेत, त्यांच्या घरामध्ये लग्न झालेली मुलं
एक 60-70 लोकांचं एक खटल्याचं कुटुंब ज्याला म्हणतो आपण, असं खटल्याचं कुटुंब असतं आणि त्याच्यामध्ये 5-50 एकरची जमीन, 2-4 ट्रॅक्टर, बैल नांगर, 2-4 बारमाही पाण्याच्या विहिरी, काही द्राक्षाची बाग, डाळिंबाची बाग, अशा पद्धतीनं काही बागायतदार असणारं कुटुंब आणि खटल्याचं कुटुंब ज्याला म्हणतो आपण, एकत्रित कुटुंब पद्धतीतलं. त्या कुटुंबाचा जो कारभार असतो त्या कारभाराला कारभारी म्हणतो आपण. एक मोठा भाऊ असतो त्याला कारभारी करतात, त्याला कर्ता म्हणतो. आणि त्या कर्त्याच्या हातात कारभार दिला जातो, तर तो कारभारी काय करतो, डाळिंबाची बाग आहे, किती झालं डाळिंब माहिती नाही, त्याच्यातले पैसे चोरतो, कुठतरी दुसरीकडे घालतो. द्राक्षाच्या बागेतले पैसे चोरतो, कुठतरी दुसरीकडे घालतो. असं करत करत करता काय करतो, करता घरातले बाकीचे इतर लोक काबाड कष्ट करतात, अहोरात्र झटतात, आठवडा 10 दिवस बनियनवर आणि साध्या इजारवर काम करतात. आणि हा करता काय करतो, बाजारला जातो, बाजार समितीची काय पट्टी येते डाळिंबाची, द्राक्षाची, ती पट्टी कुठतरी घालवतो. आणि अशा पद्धतीने एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नातून जो काही कुटुंबाच्या हितासाठी जो निधी जमा होत असतो, उत्पन्न जमा होत असतं, ते उत्पन्न वाम मार्गाला खर्च करतो किंवा अनिष्ट तफावत होईल अशा पद्धतीने तो कुटुंबातलं उत्पन्न डायव्हर्ट करतो. अशा पद्धतीचं हे देशाचं नेतृत्व आज आहे. जीएसटीच्या रूपातून येणारा कर, इन्कम टॅक्सच्या रूपातून येणारा कर, अन्य वेगवेगळ्या मार्गाच्या कर रूपातून येणारा कर हा धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या, धनदांडग्या भांडवलदारांच्या घशात घालून लाखो कोटीची कर्जमाफी एका बाजूला करणारा हा भांडवलशाह असा असणारा, हा हुकुमशाहीकडे चालणारा हा नरेंद्र मोदी नावाचा व्यक्ती, आणि एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी काम करणारे, संविधान वाचवण्यासाठी काम करणारे सगळे पक्ष, त्यामध्ये या राज्यामध्ये असणारे उद्धव ठाकरे गटाचे, शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस, अशा पद्धतीने एका बाजूला भारतीय जनता पार्टी नव्हे तर एकाच व्यक्तीच्या नावाखाली, मोदी सरकार नावाखाली चालणारा हा व्यक्ती केंद्रीय पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही वाचवण्याचे सगळे पक्ष. यातून आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य निवड करायची, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी. आजचा मताधिकार उद्या राहील का नाही हे माहिती नाही, आणि हे सगळं वाचवायचं असेल तर आपल्याला या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये, येत्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावरती आपल्याला मतदान करायचंय. केलेले आहेत. आणि केंद्रात आपली सत्ता नसल्यामुळे दादांना पण काय अडचण असते, आणि बीजेपी असले तोंड कशी आहे, आणि ती मोदी काय म्हणतो, आम्हाला निवडून द्या. आणि तुम्ही एक सांगा, प्रत्येक बीजेपीचा उमेदवार आहे, त्यांचं वैयक्तिक काय आहे का नाही हो? जी काय उमेदवार सगळे उभारले त्यांचं वैयक्तिक काय आहे का नाही? जी ती येतो की म्हणतो मोदींकडे बघून मतदान द्या, मोदींकडे बघून मतदान द्या. हा, मोदीकडे बघून मतदान द्या. अरे तुमच्या उमेदवाराचं काय काम आहे का नाही, का मोदीकडेच बघून मतदान द्यायचं? तसं बघा, लोकसभा निवडणुका 2024 या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी जी प्रचार सभा आपण आयोजित केली, या प्रचार सभेला उपस्थित असलेले माझं राजकारणाचं वय, ज्या साहेबांच्या राजकारण करण्याचा अनुभव आणि माझं वय, मला वाटतं माझ्या वयापेक्षा सुद्धा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम केलं, असे आपले सर्वांचे लोकनेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं. ते बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारबोले साहेब, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिनकर काका पाटील साहेब,
आदरणीय मकरंद मालक निंबाळकरजी, सुभाषजी शेळके या सभेच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भैयासाहेबजी देशमुख, आदरणीय नागेशांना अक्कलकोटे, मनोज बाप्पा डुरे पाटील, ऍडव्होकेट जीवनजी आरगडे, आमच्या भगिनी तेजस्विनीजी मरोट, आमचे संपर्क प्रमुख सुनीलजी काटमोरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सागरजी डिसले, रवीजी देशमुख, गणेश नाना जाधव, अरुण सावंत, श्रीमंतजी थोरात आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणारी माझी माता भगिनी, बंधूंनो, मी मागची 5 वर्ष आपला खासदार म्हणून काम करतोय. हे काम केल्याच्या नंतर माझं 5 वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर साहेब, मागच्या वेळेस सुद्धा प्रचाराच्या निमित्तानं बार्शीत कधी कुठं आलो तर सामान्य लोक नेहमी म्हणायचे की धाराशिववाल्याचा आमचा अनुभव जरा वाईटच आहे. आता प्रचारासाठी दिसला, पुन्हा कधी दिसाल माहित नाही. त्याच्यात लोकांचा दोष नव्हता, दोष खासदार म्हणून निवडून जाणाऱ्याचा होता. एकदा का निवडणुकीपुरता बार्शीत प्रचाराला आला की पुन्हा ती निवडून आलेला खासदार बार्शीला कधी बघायला नाही भेटला, त्याला बोलता नाही आलं. ती खासदार पुन्हा भेटला तर पुढच्या निवडणुकीच्या दरम्यानच, अशी परिस्थिती होती. बांधवांनो, पण त्यावेळेस जे वचन मी आपल्याला दिलं होतं की ओमराजे नुसता निवडणुकीपुरता दिसणारा खासदार न राहता तुमच्या दैनंदिन कामकाजात तुमच्या मदतीला पडणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल, आणि ते मी पाळलंय. आज अनेक पत्रकार मला प्रश्न विचारते, मोदी तुमच्या बरोबर होते, आता विरोधात आहेत, 5 आमदार विरोधात आहेत, 1 फुल 2 हात विरोधात आहेत. पुन्हा आमच्याकडचे 40 फोडून चिन्हासहित सेना त्याच्या बरोबर आहे. आम्हाला वाटलं आम्ही दुःखी आहेत काय की, पण भाऊचं सुद्धा गड्या हाणून टाकलं. भाऊला तिने तुतारी, त्यांच्याकडचे बी 38 घेतले, ते बी बरोबर आहेत. मनसेचं इंजिन सुद्धा विनाश, त्यांचा डबा वाढायला लागले. अजून प्रयत्न करून आमच्याकडचे काँग्रेसचे बी काही माणसं फोडलेत, रोज फोडायला चालू आहे. मला सांगा, एवढी शक्ती एकवटल्याच्या नंतर सुद्धा मला वाटलं ह्यांना कॉन्फिडन्स आला असेल, नाही. पुन्हा तेच पंतप्रधान साक्षात धाराशिवला येऊन माझ्या विरुद्ध सभा घेऊन गेले. आता मला सांगा, हे पुढचे सगळे आमदार मला काय म्हणते, हे चिल्लर आहे, हे शुल्लक आहे, हे काय काम करते का, हे निष्क्रिय आहे. आता मी निष्क्रिय आहे, मी शुल्लक आहे, मी काहीच काम केलं नाही. मग देशाच्या पंतप्रधानाला इथं धाराशिव मध्ये येऊन सभा घ्यायची माझ्या विरोधात पाळी का पडावी? मला विचारते, म्हणले तयारी तुमची कुठवर आली? लयदा विचारलं मला आधी. म्हणलं
परीक्षा आल्यावर फक्त परीक्षेच्या काळात अभ्यास करणारा विद्यार्थी आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यात जसा फरक आहे तसा ओमराजेच्या बाकीच्यात फरक आहे म्हणजे. कारण ज्या दिवशी मी खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशी पासून माझी तयारी चालू आहे. आपल्या सगळ्याला मला सांगावं असं वाटतं की 2.5 वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि कोरोना आला. बांधवानो, त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती. कोण मला म्हणलं नव्हतं या, कोणी मला सांगितलं नव्हतं गावाला भेटी द्या, कोणी मला सांगितलं नव्हतं ऑक्सिजनच्या बेडचं बघा, कोणी सांगितलं नव्हतं व्हेंटिलेटर बेडची गरज आहे. बांधवानो, त्या काळात ज्या ज्या भागात कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात तुमचा खासदार पोहोचला होता. तुमच्या खासदाराला कुणाला ऑक्सिजनची बेडची गरज पडली, कुणाला व्हेंटिलेटर बेडची गरज पडली, कुणाला औषधाची गरज पडली, त्या प्रत्येक संकटाच्या काळात हा तुम्ही निवडून दिलेला खासदार तुमच्या बरोबर होता. माझा प्रश्न हा आहे की धाराशिवला सुद्धा आपण मंगल कार्यालयामध्ये 100 बेडचं कोविड सेंटर चालू केलं, ज्याच्यात 50 बेड ऑक्सिजनचे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले होते की ऑक्सिजनच्या नसल्यामुळं कुठल्याही माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू होणे. मला वाटतं हे काम केलंय. आता बरीचशी लोक आमच्या धाराशिवचं पाटील घराणं किती सुंदर आहे, किती भारी आहे, किती सक्षम आहे हे आव आणून दाखवायचा प्रयत्न करते. मला आपल्याला विचारायचंय, पावसाळ्यात उगवलेल्या कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे निवडणूक लागली की जे इच्छुकाच्या छत्र्या उगवते. कोरोनाच्या काळात तुम्हाला राणा पाटील दिसला, तुम्हाला अर्चनाताई दिसल्या, तुम्हाला त्यांचे पुत्र मल्हार पाटील दिसले, आपल्या इथले आमदार दिसले. त्या काळात फक्त ओमराजे निंबाळकर मला वाटते आपल्या बरोबर होता आणि प्रत्येक संकटात सोबत होता. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, तुमच्या शेतात कोण होतो? आणि म्हणून बांधवानो, मी तयारी ज्या दिवशी शपथ घेतली खासदार म्हणून त्या दिवसापासून माझी चालू आहे, अखंड चालू आहे. आणि ही तयारी अशा पद्धतीची आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही माणसाला माझ्याकडे काम घेऊन जे कोणी आला असेल त्याला कधी मी विचारलं नाही की तू मला मतदान टाकलंय का विरोधात टाकलंय, तू माझ्या पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे, तुझं गाव मला प्लस आहे का तुझं गाव मला मायनस आहे. बांधवानो, मी निवडणूक लढवीपर्यंत एका पक्षाचा उमेदवार आहे, पण ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी ज्यानं मला मतदान टाकलं त्याचाही मी खासदार आहे आणि ज्यानं नाही टाकलं त्याचाही मी खासदार आहे, असं समजून मी 5 वर्ष काम केलं. आणि हे काम करत असताना हे प्रत्येक जण म्हणतंय साहेब आता तर मला संपर्क नसल्यावर हिनवलं असतं तर समजू शकलो असतो, पण मला का हिनवलं जातंय तर म्हणले हे काय बी करतंय काम. मला ज्या कंटामीवाला खासदार संबोधलं गेलं, एखाद्या दिव्यांग भगिनीला एसटीत जागा मिळत नसल, त्या बहिणीला जर वाटत असल की खासदार असताना माणूस माझी व्यवस्था बसमध्ये करेल, मला वाटतंय त्याच्याकडे कोण तुच्छतेच्या नजरेनं बघत असेल तर ज्याच्या त्याच्या नजरेचा भाग आहे, पण मी त्याच्यात माझं यश मानतो. यश ह्याच्यासाठी मानतो की एका अपंग महिलेला, एका साध्या अपंग महिलेला सुद्धा खासदार असणारा माणूस आपला वाटावा आणि या खासदाराकडून माझं काम होतंय वाटावं, हा विश्वास या मतदारसंघात मी निर्माण केला. ज्या कंट आम्ही दिलं बिघडलं कुठं का? मला काय तुमच्यासारखे 7-8 कारखाने 150 संस्था नाहीत किंवा माझे काय फार व्यवसाय नाहीत. मी व्यावसायिक नाही. मी माझ्या आयुष्यातला पूर्णच्या पूर्ण 24 तास वेळ या सर्वसामान्य माणसासाठी देतो. म्हणून जाग बी देणं होतंय, टामी बी देणं होतंय, मोठं काम बी करणं होतंय, बारकं काम बी करणं होतंय. पण बांधवानो, विषय असा आहे की त्या ड्रायव्हरच्या जागी जाऊन आपण विचार केला पाहिजे. त्याची व्यथा कदाचित ह्या मोठ्या माणसांना कळणार नाही
की आपली स्वतःची गाडी समजा अशी कुठं आढळणार पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जर जॅक नसल तर आपण काय करचाल? आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करचाल आणि ज्याच्याकडून काम होतंय अशा वाटणाऱ्या माणसालाच फोन करतो आपण. न पावणाऱ्या देवाला नारळ फोडतो का कधी आपण? फोडत नाही. पावणाऱ्या देवाच्या पुढेच गर्दी असते. आता त्यांनी मला फोन केला. आता त्या ड्रायव्हरनं फोन केल्यावर मी जर त्याला म्हटलं असतं मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, तुझं काम राज्याचं आहे का ग्रामपंचायतचं आहे, जर मला तपासून बघू दे, मग माझ्या लायकीचं आहे का नाही ते बघू दे. तर आता मतदान मागायच्या टायमाला मी ड्रायव्हर म्हणला असता आता तू केंद्राचा आहेस का राज्याचा आहे ती मला तपासून बघू दे, तुला मत टाकायचं का नाही त्याचा मी मला विचार करू दे. पण बांधवानो त्याचं काम करून दिलं. आज सामान्य ड्रायव्हरला जर हिनवलं जात असेल की ज्या कंटा आम्ही द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? आणि अडचणीत पडलेल्या प्रत्येक माणसाची अडचण दूर करणं ही त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, कर्तव्य असं समजून काम करणारा ओमराजे खासदार आहे. आता त्या ड्रायव्हरचं मत तुम्हाला लागायचं नाही का? आता त्या अपंग बहिणीचं मत तुम्हाला लागायचं नाही का? आता ज्या माणसाचा डीपी बदलून दिला त्याचं मत तुम्हाला लागणार नाही का? आता ज्या माणसाचा वारसाचा फेर ओढून दिला त्याचं मत तुम्हाला लागणार नाही का? आता ज्या माणसाचं एज्युकेशन लोनचं काम करून दिलं त्याचं मत तुम्हाला लागणार नाही का? ज्या माझ्या बहिणीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता होती तिला बाटल्या 2 रक्ताच्या पोच केल्या तिचं मत लागणार नाही का? कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसाला बेडची गरज होती त्याला त्या ठिकाणी मदत झाली त्याचं मत लागणार नाही का? पण बांधवांनो ही प्रचंड मोठी अब्जाधीश माणसं आहेत. तुमच्या कामाला म्हणते चिल्लर काम आहे आणि काम करणाऱ्या खासदारला म्हणते थिल्लर खासदार आहे. आता तुमची माझी एकत्रित जबाबदारी आहे की जेव्हा ही लोक मत मागायला तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सांगा की आमच्या सारख्या चिल्लर लोकांचा बंदा हवाडा येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला चिल्लर माणसाचा बंदाच हवाडा पाहिजे ना दिसत. आणि गंमत अशी आहे की माझ्या फोननं काहीच होत नाही तरी 7 जण फोनवरच का चर्चा करते. साहेब काही लोक तर फोन घेऊन रेकॉर्डिंग करायला लागली. रेकॉर्डिंग की आम्ही सुद्धा असं करतो. मी काल निवडणूक लागली म्हणून आज फोन घेत नाही. 5 वर्ष केलंय आणि तुम्हाला फार पुराव्यानिशी बोलायची सवय आहे. फार पुरावा मागता. माझ्या एका फोनवर 800 ते 900 फोन येतात असे 4 नंबर आहेत ह्या ओमराजेचे. पुराव्यासाठी सीडीआर काढायचा असेल तर 4 वर्षाचा काढून घ्या त्याच्यात दिसतील. काय येते? माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे, माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा नंबर एमएससीबीच्या ऑफिसच्या बाहेर आहे, माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे, माझा नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे. जिथं जिथं सामान्य माणसाला काम पडत त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर आहे आणि हा लागणारा नंबर आहे. नाही लागला तर परत महागारी फोन येणारा नंबर आहे. मग असे 800 ते 900 फोन एका फोनवर आणि असे 4 नंबर म्हणलं तर 800 3200 मधले सुद्धा 2200 आपण सोडून देऊ. हजार धरू की आता रोजचा 1000 म्हणलं तर 10 दिवसाचं किती झालं? 10,000. 30 दिवसाचं महिन्याचं 30,000, महिन्याचं 30,000, वर्षाचं 3,65,000. 3,65,000 वर्षाचं असेल तर 5 वर्षाचं करा हिशेब. आमच्या लोकांनी हिशेब केला नाही म्हणतो डॉक्टर पाटील 40 वर्ष टिकलं. 365 गुणिले 4 5 त्रिक 15 6 पंचे 30 आणि 5 5 25 म्हणजे 15 आणि 3 18 18,25,000 लोकांचा ओमराजेचा संपर्क आहे. आता 18,25,000 लोक माझी मतदारसंघात माझे प्रचारक आहेत. आता कसला बी मायका लाल जर आला
तर 18 दिवसात 18,25,000 लोकांचं फोन उचलून काम करू शकत नाही. आणि ह्यांना जी भीती वाटायला लागली ती ह्याचीच आहे. बांधवानो, ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आणि कुणाला जर वाटत असेल लय सोपं आहे तर तिथं फोनची रेकॉर्डिंग करण्यापेक्षा एकच दिवस येऊन एकच दिवस माझा एकच फोन उचला. रात्री नाही खलबत्यात कुठून जर डॉक्टरकडे गेला गोळ्या घ्यायला, एवढं सोपं नाही. 900 प्रकारची माणसं असते, 900 पद्धतीनं बोलते. कोण प्रेमात बोलतय, कोण हुसकून बोलतय, कोण रागानं बोलतय. प्रत्येकाचा ऐकून घ्या. लय आहे तिथं 18 लाख हिशोब सांगितलं नाही का तुम्हाला? आता ही जी 17-18 लाख लोक झाले ती काय तुमच्यासारखी 50 खोके घेऊन फुटणारी नाही. इमानदार आहेत. तुम्हाला मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं तरी तुम्ही पालत पडता. हे बिचारे डीपीच बदलून दिला असेल पण इमान राखते. तुमच्यापेक्षा निष्ठावान आहेत, इमानदार आहेत. आणि बांधवानो, आज जी परिस्थिती आपण निवडणुकीत बघता, आज इथं सुद्धा मला वाटते जवळपास 70-80 हजार रुपये तुम्ही जमा करून दिले. तुमच्या कष्टाचे आहेत, घामाचे आहेत, परिश्रमाचे आहेत. मी आताच चिखरड्याला होतो, तिथं एका माणसानं, माझी रिटायर फौजीनं, साहेब 1 तोळे सोनं मोडून 25,000 रुपये मला दिलेत आता येताना. काल मी लोणीला होतो सर्कल मध्ये, गवंडी काम करणाऱ्या चाबोकसार नावाच्या एका मिस्त्रीनं मला काल 1100 रुपये दिले. त्याच्या आधी मंगरुळला होतो, साहेब एका माझ्या 8 वर्षाच्या बहिणीनं चिंचा फोडून ती चिचोकी बाजूला काढती, ही काम करून 1660 रुपये त्या पोरीनं कमवले होते, त्या बहिणीनं कमवले होते, ते मला दिले. अरे भावना तरी बघा. तुमच्या 200-300 कोटीला माझं ती 1660 रुपये ऐकणार नाहीत, कारण इमानदाराचे आहेत, प्रेमाचे आहेत, मेहनतीचे आहेत. आणि आज माझ्यावर आरोप केले जाते की खासदार साहेब तुमचं संपर्क आहे, काम काय तुमचं? मी कधी सांगितलं नाही, पण आता सांगणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटायचं 5 वर्ष जाखण टाइमीवरच गेली का म्हणून सांगतो, कधी सांगत नसतो मी. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओम राजे निंबाळकर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात, उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, 1.5 वर्ष कोरोनात गेलं, 1 वर्ष काम करता आलं. पण बांधवानो, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवलाच चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे माझं पहिलं ठळक काम. आता मला सवाल त्यांच्या बाजून आहे की ज्या पद्मसिंह पाटलाचं आणि राणा पाटलाचं तुम्ही कौतुक करता, ही मंडळी मंत्री असताना 1991 ला पण असंच कॉलेज मंजूर झालं, पण धाराशिवला केलं नाही. कुठं केलं? आता तुम्हाला बी आले बघा, मुंबईला का? आणि हे माणूस मला विचारतय की धाराशिवला मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा. मग मी त्यांना विचारलं की राजा, घरकुल बांधायचा अर्ज आपण आधी सरकारकडे किंवा पंचायत समितीकडे किंवा ग्रामपंचायतकडे करावा लागतो का? ग्रामपंचायत अशी घरकुल फेकून आणते आपल्याला, आधी अर्ज करावा लागतो. आता तू अर्ज जर धाराशिवसाठी केला असेल तर धाराशिवला तुला मंजुरी देते. तू जर झक मुंबईच्या नावानं मारले असेल तर मंजुरी कुठली देते? मुंबईची. ह्यानं मागणीच केली कुठली, मग दिलं कुठं? आणि हे मला विचारतंय की हिथं मंजूर असलेला दाखवा. तू मागणी केली मुंबईची, मग हिथं मंजूर कोण कपाळण केलं का तुम्ही? साहेब, अन्याय काय झाला? 1991 ला आमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला झालं असतं, आमच्या लोकांना उपचार झाले असते, आमच्या इथल्या शेतकऱ्याच्या लेकराला डॉक्टर होता आला असतं. हे कॉलेज तिकडे नेलं, ते नेलं, सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, हानलेले ट्रस्टवर हानलेलं मेडिकल कॉलेज मुंबईला घेऊन गेले आणि तिथं रुबाब करते की आम्ही इथून माणसं फुकट नेतो आणि तपासून आणतो. त्याचाही भांडाफोड केलाय मी.
माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं 18,74,00,347 रुपये एवढे पैसे ह्या हॉस्पिटलनं उचलले. त्याच्यामुळे नाकातल्या नाकात आणि शुद्ध बोलायचं नाही आणि फुकटचं भूषण हाणायचं नाही. आता फरक बघा, एक माणूस स्वतःच्या मालकीचं मेडिकल कॉलेज न करता इथं जिल्ह्याच्या मालकीचं सरकारच्या मालकीचं करतो, जिल्ह्यात करतो आणि हे ज्याचं गुणगान करते ते मुंबईला नेतंय, स्वतःच्या मालकीचं करतंय आणि एकाही शेतकऱ्याचं लेकरू 91 पासून आतापर्यंत डॉक्टर केलेलं नाही. दाखवावं, एकही नाही. आणि आपले आमदार साहेब म्हणतात की फार देखणं माणूस आहे. आमचा देखण पण बघायचा असेल तर आमच्याकडची मार्केट कमिटी एकदा येऊन बघून जावा. कशी कुत्र्याला लागली असते ती बघा आणि बार्शीची बघा, दिसेल तुम्हाला फरक. लातूर आमच्या तालुका होता 1983 ला लातूरचा जिल्हा झाला. हे 40-45 वर्ष मंत्री होते. यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा आम्हाला, तर अजून धाराशिवची नगरपालिकाच आहे, लातूरची महानगरपालिका झाली. इतका फरक आहे तिथं इथं, इतका विकास आहे. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव देशात 3ऱ्या नंबरला आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मंत्री असलेले डॉक्टर पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत वरच्या नंबरला. नेमका विकास झाला कुणाचा आणि जिल्ह्याचं काय झालंय. नीट नीट शांततेत गोंधळ घालायचं नाही, शांतता ऐकायचं नाही तर मोठी साहेब ईडी लावतील. किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. कशी झक मारायची. पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलंच काम शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे मी करेन आणि ह्याची जबाबदारी माझी राहील. आता कोणची मीटिंगची वाट बघायची. भाई और बहनों, महंगाई कम हुई की नहीं हुई? अरे हुई म्हणा. कशी हुई? 700 ते 800 रुपये एकरनं आपण नांगरत होता 14ला. आज काय भाव नांगराला? 2000. 400 रुपयाला DAPचं पोत यायचं, आज 1600ला घेता. 60 रुपयाचं डिझेल 97 रुपयाला घेता. 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाला घेता. तुमच्या घरच्याला विचारा, अगर